अरे दलिंदरा किती फाटलंय ते. मेंदू बी बाहेर आला तुझा आता बघ त्यातनं. तू ये माझ्या पॅन्टवर आल्यापासून 4 वेळेस आलाय पॅन्टवर. अरे मीच फाडली त्याची पॅन्ट बसल्या बसल्या. घे चहा घे. काय रे? काय नाही मी आलो. हा साहेब बोला ना. अहो, नाही साहेब मी भरणारच आज संध्याकाळपर्यंत. ऐका ना तेवढं व्हायचं. अहो आतापर्यंत एक तरी हप्ता चुकलाय का? थोडी मुदत वाढ द्या की साहेब. मला माहिती आहे ना माझी घरची परिस्थिती. अहो तेवढं ह्यावेळी घ्या की समजून. ऐका ना साहेब. साहेब तेवढा काय रे? काय झालं? काय नाही. आईच्या आजारपणासाठी बँकेकडनं लोन काढलं होतं. हप्त्यासाठी साहेबाचा फोन म्हणे आजच्या आज पैसे भर. पैसेच नाहीत. असं दिख मग उद्या बघ. शंभर ठीक आहे. तुझ्या दुकानाची उधारी आहे का? आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा. तू बँकेचा हप्ता आहे वेळेवरच भरावा लागतो. नाही नाही भावा, बरोबर आहे त्याचं. मागच्या वेळेला माझं असंच झालं. हप्ता भरायला जरा उशीर झाला तर त्या लोकांनी घरून तमाशी केला आणि वरनं फाईन घेतला तो वेगळाच. मग नाही तर काय यार, यांचा एखादा हप्ता राहिला तर बँकेचे 500 आणि फायनान्सचे 1000 असा दंड लावता ठेव. आणि वर घरी येऊन आबरू काढतात ती वेगळीच. जोपर्यंत आपलं लोन सँक्शन होत नाही का नाही तोपर्यंत ते आपलं गुलाम असते. आणि एकदा का लोन सँक्शन झालं की आपण त्यांचं गुलाम. ती बी आयुष्यभरासाठी. अरे व्याज घेताना वरनं फाईन. काय फुकट लोन नाही देत. आणि त्यात बी जे लोन भेटतं त्यात बी हा चार्ज तो चार्ज करत 10,000चं लोन 5,000 लोन ठेवतात. आणि असं दाखवतात जसं काय ह्यांच्या खिशातनं पैसे दिले. हे सगळं कुणामुळे होतंय? तर आपल्यामुळेच ना. का तर आपण मिडल क्लास. आपणच सगळे टॅक्स भरायचे. आपणच सगळ्या वस्तूंवर जीएसटी भरायची. आपणच सगळे टोल भरायचे. का तर आपण मिडल क्लास. ही सगळी मोठमोठी माणसं बँकेकडनं मोठमोठं लोन घेऊन परदेशात जातात. त्यांनी फेडलं का एखादं लोन ना त्यांच्यावर कसली कारवाई होती ना कसले नियम लागू आहेत. आपणच एखादं लोनचा हप्ता चुकवला का नाही तर एखादा मर्डर केल्या का आपल्या मागे चौकशी लावतात. का का तर आपण मिडल क्लास. दुसऱ्याच्या घरात असणाऱ्या वस्तू आपल्या घरात असावे. टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन सगळं काही EMI वर घे. त्या EMIच्या नादात आपलंच आयुष्य आपणच न जगता EMI साठी जगायला लागतो. हा तर आपणच मिडल क्लास माणसं. घ्यायचा आगे तो पण थंड झालाय आपल्या आयुष्यासारखा.